बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, काळ बदलला, जग बदललं, पण स्त्रीच्या जगण्यात किती बदल झाला. तिचे प्रश्न अजूनही कायम आहेत. माणूस म्हणून मी आजही स्वतंत्र आहे का? माझ्या मनावर, माझ्या शरीरावर माझा अधिकार आहे का? माणूस म्हणून माझं अस्तित्व काय? का होते माझ्या जगण्याची कोंडी? अन्याय, अत्याचार, शोषण, वंचना, अवहेलना, कुचेष्टा, कुचंबना, हतबलता, अगतिकता कोठवर सहन करायचं मी? आणि का? ती झगडतेय, धडपडतेय तिचा आकाश मोकळं होण्यासाठी. कधी होईल समजत नाही. आजच्या स्त्रीच्या जगण्याचे पेच टोकदारपणे मांडणाऱ्या कथा. किती सावरावा तोल. लेखिका नीलम मानगावे यांच्या किती सावरावा तोल या कथासंग्रहातून ही आजची कथा. किती सावरावा तोल. सखूबाई, झाला का नाही स्वयंपाक अजून? किती टाइम लावती आज? दामू सखूला म्हणाला. 10 माणसांचा स्वयंपाक असल्यावानी चाललंय तुझं. कवा आवरणार आता? आटीप लवकर. समधी गेली बी. विमल, राजेश्री, गणपा, आबा, मंगा समधी गेली. चल आवर लवकर. दिस उजडाय जायला पाहिजे. तवा फळ तोडणी नेटानं होती या. झालं का नाही अजून? नुसती गडबड करून काय उपयोग? रातभर पोरगी तापानं फणफण आली या. डोळ्याला डोळा लागला नाही, किरकिरायला लागली या. जरा घ्या तिला म्हणजे आटपल माझं. जुळीत किरकिरणाऱ्या 11 महिन्यांच्या पोरीला उचलून घेऊन दामू म्हणाला. लई तापली या पोरगी. वय, औषध आणाय पाहिजे. आता कुठलं औषध? डॉक्टर 11ला येतोय. संध्याकाळच्याला बघूया औषधाचं. आता चल लवकर आटीप. आणि आनंद्या कुठं आहे? असल बाहेर खेळत असल. बघा कुठं आहे. डबा बांधलाय त्याचा बी. शाळेला जा म्हणावं. आनंद्या कुठं आहेस रे? दामू आनंदाला बोलवत खोपटाच्या बाहेर गेला. आनंद्या कुठं आहेस रे का? 4 वर्षांचा आनंद्या म्हणजे आनंद हातात धारदार कोयता घेऊन समोर आला. काय आबा? कोयता कशाला घेतलायस हातात? फळ तोडायला. आनंदानं म्हणाला. मी बी येणार आबा. कुठं येणार? शेतात येणार फळ तोडाय. डोसकं फिरलंय तुझं? शाळा शिकायचं सोडून फळ तोडायची भाषा कसली करतोयस? फळ तोडणार नाहीस तू. का? का म्हणजे काय? लेकरा, तुला शाळा शिकायची आहे. हे काम नाही करायचं तू. का नाही करायचं? तू आणि आई हेच तर करतायसा काम. आमच्या आईबानं शाळा नाही शिकवली म्हणून. नाहीतर आम्ही बी नोकरी केली असती कुठंतरी साहेबावानी. सगळं साहेब झाल्यावर फळ कोण तोडणार? त्याची काळजी तू करू नकोस. तू गपगुमानं शाळेला जा. आनंदाच्या हातातला कोयता काढून घेत दामू म्हणाला. लेकरा, आधी शाळा शिक. मग मोठा झाल्यावर तुला काय करायचं ते कर. झाला आता? झालं. पर आबा, आज सुट्टी आहे. आज नाही की मला पण. आज कसली सुट्टी? आज घट बसणार नाहीत का नवरात्रीचं? त्याची सुट्टी आहे. येऊ द्या आनंदाला. पोरीकडे लक्ष देईल. आपल्याला मोहरं बघून झपाट्यानं फळ तोडता येईल. चल रांद्या. ती म्हणताच आनंदाला अतिशय आनंद झाला. दिवस उजाडता उजाडता बैलगाडी उसाच्या फडावर येऊन पोहोचली.
रात्रभरच्या विश्रांतीनं बैल टकटकी झाली होती. त्यात पुन्हा मानेवर उसाचं ओझं नव्हतं. आनंदा, सावी, सखू आणि दामू. त्यात आनंदा आणि सावी तर लहान मुलं. रिकामी गाडी जणू खेळवत खेळवत बैलांनी वडली. जोडीला गळ्यातल्या घुंगरांचा आवाज आणि सकाळचं मोकळं वारं. कानात वारं शिरलेली बैल मोठ्या दिमाकात फडावर पोहोचली. आता गाडीत उसाच्या मोळ्या भरेपर्यंत काही काम नव्हतं. मग मात्र मानेवरचं ओझं घेऊन तोल सांभाळत उसाच्या कारखान्यावर परत यावं लागणार होतं. तेव्हा कसं लागणार होता? गाडी थांबताच सकू पोरीला पोटाशी धरून खाली उतरली. दामूनं आनंदाला उचलून खाली ठेवलं. बैल सोडून गाडीचा जो हळुवारपणे खाली ठेवला. बैलांचा कासरा गाडीच्या जुलाच अडकवून तो उसाच्या फडाच्या दिशेनं गेला. लांब लांब ढेंगा टाकत जाणाऱ्या नवऱ्याकडं पाहून सकूच्या मनात आलं, कसा यो नवरा, स्वतःची पोरगी तापानं फणफणली हा. किमान चौकशी तरी करावी. पोटच्या पोरीपरास उसाचा फड जवळचा आहे की काय? पोरीला अंगावर पाजवताना तिच्या अंगाचा चटका सकूच्या पोटाला भाजून काढायला लागला. पोरीनं तोंडात धरलं सकूच्या स्तनांचं बोंडसं चटक्यानं कळवाळलं. तापानं किती फणफणलंय लेकरू. सकूचा जीव घाबरला. तोंडात स्तनांचं बोंडसं धरून पोरगी गप्पच. दूध ओढायचीही ताकद नव्हती. हातात धरून सकूनं स्तन हलवलं. बोंडसं पोरीच्या तोंडात दाबलं. हातानं दाब देत बोटं पुढं सरकवताच दुधाचे थेंब पुरीच्या तोंडात झिरपले. पुरीनं ते तेवढेच चाटले. पी ग बाळे पी. दूध पी म्हणजे कामावर जाईन मी. किती प्रयत्न केला तरी पोर स्तन वडत नव्हती. दूध येत नव्हतं. स्तन पिळून पिळून बराच वेळ तिनं दूध पुरीच्या पोटात सोडलं. तेवढंच तिनं चाटून घेतलं. किती वेळ गेला हे तिला समजलंच नाही. ए सखूबाई, महाराणी वाणी बसलीच आहे काय? उठ, ये लवकर आणि कामाला लाग. ऐका येतंय का नाही? सकूचं लक्षच नव्हतं. सकू ये. त्यानं पुन्हा जोरात हाक दिली. उठ की आता. पाटलीन बाई वाणी बसली आहेस काय? सकूचा जीव पोरीत गुंतलेला. तिला उसाचा फड दिसत नव्हता की नवऱ्याचा आवाज ऐकू येत नव्हता. पोरीच्या शरीराची आग तिला सोसवत नव्हती. तिला काही समजतच नव्हतं. आनंद्या. दामून आता सकूला सोडून आनंदाला हाक दिली. काय करते र ती? पाठीव तिला इकडे. काम सोडून काय करते ती? आहे आबा बोलतोय बघ. आनंदानं तिला हलवलं. तशी ती खडबडून उठली. काय रे? आबा बोलतोय ना मग. तिनं पाहिलं तर दामू हातवारी करीत बोलवत होता. इथं पोरीचा जीव चाललाय आणि हेला नुसतं काम दिसतंय. वटवट तिनं पुरीच्या तोंडातलं स्तनाचं बोंडसं ओढलं. तसं तिच्या लक्षात आलं. पुरीनं बोंडसं धरलंच नव्हतं. बोंडसं बाहेर काढताच ओठाला ओठ चिकटले. पण तेही तिला समजलं नाही. पोरगी जणू ग्लानीत होती. सकू ये. पुन्हा नवऱ्याची हाक. आले आले. म्हणून तिनं पुरीला बैलगाडीच्या खाली बांधलेल्या झोळीत झोपवलं. स्तनातून उघळून पोटावर आलेलं दूध हातानं पुसत ती आनंदला म्हणाली, जरा पोरीकडं बघ. जातो मी कामाला. इथंच खेळ बरं का लेकरा. कुठं जाऊ नकोस. काढ काढ काढ. ऊस तोडल्याचा आवाज. वाडं तोडून उसाचा पाला काढल्याचा आवाज. पायाखालच्या तुडवल्या गेलेल्या उसाच्या पाल्याच्या आवाजात सकूच्या मनाची घालमेल पार पार चिरडून जाऊ लागली. पोरगी लई तापानं फणफणली या. काय होत नाही. हात हलीव. अहो पर संध्याकाळी जाऊ डॉक्टरला. आणि तवर काय झालं तर? आपली पोर काही भटाबामनाची नाही. लगेच काय व्हायला. उसाच्या फडासंग पाळणा हलिवलाय तिचा. उसासारखीच घट्टमुट्ट आहे ती. काय नाही होणार. लई काळजी करू नकोस. हात हलीव. तिचे हात हालत राहिले.
तोडलेल्या उसाचे गट्टे करून ती मोळ्या बांधत राहिली. उसाचा पाला वरबडून हात कापत होते. मोळ्या बांधता बांधता कंबर ढिली होत होती. ऊस तोडणारा दामू पुढं, मोळ्या बांधणारी सखू माग, आणि पुढं उभा ताटमानेचा फड. मागे भुईसपाट झालेला ऊस आणि मध्ये नवरा बायकोची जगण्यासाठीची धावपळ. दुपारी 1 वाजता भाकरी खाऊन दोघं पुन्हा कामाला लागली. आनंदा त्याच्या बरोबरीच्या पोरांबरोबर खेळत राहिला. झोळीत सावी तशीच. बिचारी रडत सुद्धा नव्हती. पुरीला मांडीवर घेऊन तिच्या तोंडात स्तनाचं बोंडसं कोंबून सकून भाकरीचा तुकडा तोंडात सरकवला. पोरगी स्तन ओढतच नव्हती. सकूच्या गळ्यातून घास खाली उतरत नव्हता. खेळणाऱ्या पोरांकडे बघत बघत आनंदा जेवत होता. दामू कुत्र पाठीमागे लागल्यासारखा भराभरा जेवत होता. जेवता जेवता तो सकूला म्हणाला, आटीप लवकर, गाडी भरून लवकर जाऊया, म्हणजे सावीला डॉक्टरकडे नेता येईल, नाहीतर डॉक्टर दवाखाना बंद करून जाईल. सकूला हे पटलं. बराबर एक भाकरी तिनं खाऊन टाकली. पुरीचा मुका घेऊन तिला पुन्हा झोळीत झोपून ती कामाला लागली. संध्याकाळ झाली. गाडीत मोळ्या टाकणं सुरू झालं. दामू, सखू, दामूचा चुलत भाऊ गणपा, सोपान सगळे मिळून गाडीत मोळ्या टाकू लागले. गाडी भरल्यावर दामूनं गाडीला बैल झुपली. सकूनं सावीला झोळीतून काढलं, पोटाशी धरलं. ताप अजूनच वाढला होता. सावी उई की चुई करीत नव्हती. चला आता लवकर, सकू म्हणाली. पण मोळ्या टाकणं अजून सुरूच होतं. गाडी शिगार भरली तरी दामू मोळ्या टाकतच राहिला. अव बास की आता, भरली गाडी, सकू म्हणत होती. किती वज टाकशीला बैलांच्या मानेवर, गाडी मागे झुकली, बैल कशी वडतील आता गाडी, बास करा. काय होत नाही गप, अव तोल जाईल की बैलांचा. नाही जात, झालं झालं म्हणता म्हणता आणखीन 4 मोळ्या त्यानं बैलगाडीत आणून टाकल्या. बैलगाडी शेतातून रस्त्यावर आणेपर्यंत दामूचा जीव मेटाकुटीला आला. बैलांना चुचकारून शेपट्या मुरगाळून पाठीवर चाबकाचे फटके मारून मारून एकदाची बैलगाडी रस्त्यावर आली. या आता, चल लवकर, दामूनं बोलावताच पुरीला पोटाशी धरून ती निघाली. आनंदा पाठीमागून यायला लागला. अरे पाय उचल लवकर, गायकुतीला आल्यासारखी ती म्हणाली. पायात जीव हाय का नाही, चल की पळ. आनंदा भराभरा चालत नव्हता. नवे त्याला चालता येत नव्हतं. बांधावरच्या खाचकळग्यातून चालताना तो अडकळायला लागला. तशी पुरीला एका कडेवर घेऊन दुसऱ्या कडेवर तिनं आनंदाला उचलून घेतलं. बांधावरून चालताना तोल जात होता, पण स्वतःला सावरत तोल सांभाळत दोघांना कडेवर घेऊन भराभर पावलं टाकत गाडीजवळ आली. चल ये रांद्या, म्हणून त्यानं आनंदाला उचलून उसानं भरल्या गाडीवर ठेवला. सकूच्या हातातल्या पुरीला घेतलं. तशी सकू चाट दिशी चाकावर पाय देऊन गड चढल्यासारखी उसाच्या डोंगर पठारावर चढून गेली. पुरीला मांडीवर घेऊन बसली. आनंदा जवळच तिला खेटून बसला. चला रा, म्हणून बैलांना डिवचल्याबरोबर बैल चालायला लागली. अर्धा किलोमीटर रस्ता सरला तरी गाडीला वेग येत नव्हता. बैलांची चाल प्रमाणापेक्षा जास्त धीमी झाली होती. अरे पळा की, पाय हलवा, दामूनं बैलांच्या शेपट्या पिरंगाळल्या. अंगात जीव आहे का नाही, वजन एवढं भरलायसा, कशी पळतील बैल, सकू म्हणाली. सांगत होतो एवढा ऊस भरू नकोसा, भरू नकोसा, पर ऐकतय कोण. असू दे का, लय शानपणा शिकवू नकस, जरा टाइम लागेल एवढंच. आता कुठं शर्तीला गाडी लावली या, एकच तर खेप करायची आहे. पोरीचा जीव चालला इथं, दवाखाना बंद झाला म्हणजे. नाही होत बंद, तवर जाऊ की आपण. चला रे, पाय उचला की जरा. त्यानं बैलाच्या पाठीवर चाबकाचा फटकारा मारला. फटकारा बसला, बैल पळायला लागला. त्याच्याबरोबर दुसराही बैल पळायला लागला. 5-1 मिनिटात पुन्हा त्यांची चाल मंदावली. बैलांना गाडी ओढत नव्हती. बैल धावायला लागली.
तोंडाला फेस आला. पावलं जमिनीवर स्थिर राहीनाशी झाली. गाडी तर पाठीमागं एवढी झुकली की रस्त्याला टेकती की काय. 2 पावलं पुढं, मग 1 पाऊल मागं. बैल धडपडायला लागली, घसरायला लागली. तोल सांभाळता येईनासा झाला. किती चुचकारलं, मारलं, शेपट्या पिरंगळल्या, तरी बैलांची गती वाढत नव्हती. गाडी पुढं सरकतच नव्हती. आता ह्यांच्या मायला मी, म्हणून दामू खाली उतरला. तेवढंच वजन कमी करून तो गाडीबरोबर चालायला लागला. तरी बैलांची फरफट होतच होती. एखाद्या डोंगरावर गाडी चढवावी तसा काहीसा प्रकार झाला होता. हळूहळू बैल पुढे सरकत होती, पण ओझ्यानं गाडी मागच सरकायला लागली. रस्त्यावरचे जाणारे येणारे बघायला लागले. काय माणूस हाय का हैवान? किती भरायचा ऊस तो? लोकांचे डोळे बोलायला लागले. काय राव, किती भरलाय ऊस? लोकांचे हातवारे चौकशी करायला लागले. काय मारतोस का काय रे बैल? टू व्हीलरवाला जाता जाता म्हणाला. सकूला डबल काळजी लागली. एकतर बैल गाडी ओढत नव्हती, रस्ता संपत नव्हता, उशीर व्हायला लागला होता, आणि इकडे सावी जणू मरणपंथाला लागली होती. डॉक्टर गेला तर? तिनं पोरीकडं पाहिलं. पोरगी निश्चित गपगार. जीवात धडकी भरली तिच्या. तिनं पोरीच्या नाकाशी तळहाताची बोटं धरली. श्वास चालू होता. तिच्या जीवात जीवाला. मी बी उतरू का खाली? तिनं नवऱ्याला विचारलं. तेवढंच वजन कमी होईल. नवरा काही बोलायच्या आत, आनंद्या धर हिला, म्हणून तिनं सावीला आनंद्याच्या मांडीवर दिलं. गच्च धरून बस हं लेका, गच्च धर. पुरीच्या अंगावर पिशवीतलं धडूतं टाकून ती हिरकणीसारखी उसाचा गड उतरून खाली आली. चाकावरून तिनं खाली उडीच मारली. आई, चटका बसतो हिचा. आनंदाचं बोलणं कुणाला ऐकायलाच गेलं नाही. आपली न बोलणारी, न खेळणारी, न हसणारी, मांडीवर निश्चित पडलेली बहीण बघून आनंदाला कसं तरीच वाटायला लागलं. तो घाबरला. सावे, सावे म्हणून त्यानं हाक मारली, पण सावी तशीच. आनंदला रडायला आलं. तो गलबलला. आई, बाबा असं करायला लागला, पण त्याचा आवाज जणू उसानं खाऊन टाकला. 4 वर्षांच्या पोराचा एवढासा चेहरा गांभीर्यानं जणू प्रौढ झाला. खाली उतरलेली सखू गाडीबरोबर चालायला लागली. थोड्याच वेळात बैल चालेनाशी झाली. गाडी थांबली. वर अंधारून आलं. कसली काळ रात्र उगवायला लागली आहे. सकूनं वर बघितलं. आभाळ गच्च झाल्यासारखं वाटलं. रस्त्यावरच्या रहदारीच्या वाहनांचे दिवे झगमगायला लागले. बाकीच्या गाड्या यांना ओलांडून पुढे जाऊ लागल्या. कुणासाठी कुणाजवळ वेळ नव्हता. वाहनांच्या दिव्यांच्या प्रकाशात अंधार अधिकच दाट व्हायला लागला. दामुदा, काय रे हे? किती वजन टाकलास? एखादा गाडीवान आपली गाडी पुढे काढता काढता दामूला खुळ्यात काढायला लागला. दामू वैतागला, पण आता वैतागून काही उपयोग नव्हता. धने, तुम्ही गाडी पुढनं वडा, मी मागणं ढकलते, म्हणून सकू मागं गेली. दामूनं बैलांच्या पाठीवर चाबकाचे 2 फटकारे मारले. चला की ना भडव्यांनो, काय चालवलं आहेस हे? बैलांना चुचकारताच बैल चालायला लागली. दोन्ही बैलांच्या मध्ये राहून दामू गाडीचं जू उडत पाठमोरा चालायला लागला. तर मागे सखू पुऱ्या शक्तीनिशी गाडी ढकलायला लागली. गाडी आता खरोखरच पुढे सरकू लागली. रस्त्याच्या टेकाडाचा आता थोडाच भाग शिल्लक होता, पण तो अतिचढाचा होता. बैल चालत होती. गाडी पुढं सरकत होती. पुढं दामू वडत होता. मागून सकू ढकलत होती. थोडी कळ काढा र बाबांनो, दामू बैलांना उद्देशून म्हणाला. जरासा चढ राहिलाय, आता तेवढा सरला की रस्त्याला उतार लागतोय. मग गाडी आपोआपच पळल, तुम्हासनी त्रास होणार नाही. जरा पाय उचला. आईच्यानं सांगतो, पुण्यांदा एवढं वजन टाकणार नाही तुमच्या मानकुटीवर.
आत्तापुरतं चला माझ्या लेकरांनो. समजल्यासारखी बैल चढ चढायला लागली. दामून सुटकेचा श्वास सोडला. सकू आनंदानं भरून पावली. नव्या जोमानं गाडी ढकलायला लागली. एवढ्यात तिच्या लक्षात आलं, गाडी पाठीमागं झुकायला लागली या. जरा कमी रस्त्याला टेकायला आली या. चढ चढताना बैलांची तोंड वर आणि गाडीचा पाठीमागचा भाग खाली उताराकडे असल्यानं गाडी टेकायला झाली. आता काय करावं? सकूला काही समजेना. गाडीचा तोल तर सांभाळायला पाहिजे. गाडी घसरतीला घसरून उपयोग नाही असं वाटून ती घाबरली आणि एवढ्यात मनात वीज चमकल्यासारखी झाली आणि 4 पावलात पळत येऊन ती दोन्ही बैलांच्या मधल्या गाडीच्या जूला लोंबकळू लागली. क्षणभर पाय रस्त्याला घासले. त्या क्षणी पाय उचलून दोन्ही पाय तिनं गाडीच्या तळाला पुढून कच्च टेकून दाबून धरले. तिच्या शरीराची झुळी आता दोन्ही बैलांच्या मध्ये हिंदकळू लागली. गाडीनं तोल सावरला. पाठीमागं रस्त्यावर टेकू बघणारी गाडी पुन्हा समेवर आली. हे काय करतीयास? दामूनं विचारलं. बैलगाडीच्या जूला डोळं खिळवून ती म्हणाली, गाडीचा तोल जातोय, त्यो सावरतीया. आवाज कापत होता. मनात भीती होती. गाडीच्या खडखडाटाबरोबर बसणाऱ्या हादऱ्याबरोबर तिचा देह झोके खात होता. हाताला रग लागली होती. पायांना दणके बसत होते. पण गाडी सावरली होती. संसाराचा तोल तर ती रोजच सावरत होती. आज घसरू जाणाऱ्या गाडीचा तोलही तिनं सावरला होता. बैलांना काय वाटलं कुणास ठाऊक. बैल नव्या दमानं चालायला लागली. गळ्यातली घुंगरं जणू जिंकल्यासारखी खुळखुळायला लागली. 5-10 मिनिटात रस्त्याचा चढाव संपून गाडी उतारायला लागली. सखू बाहेर आली. अत्यानंदानं दामूनं तिला मिठी मारली. तिच्या दोन्ही तळहातावर त्यानं आपले ओठ टेकवले. बघबघणाऱ्या तिच्या तळहातांचा मुका घेऊन त्यानं पुन्हा तिला मिठीत घेऊन गरगर फिरवलं. आबा! आनंदानं वरून हाक मारली आणि सखू एकदम भानावर आली. गाडीवरचा आनंदा, त्याच्या मांडीवर ठेवलेली तापानं फणफणलेली सावी, सावीचा मलूल चेहरा आठवताच झाडावर चढणाऱ्या एखाद्या खारीसारखी ती चाकावर पाय देऊन झरझर वर चढली. सावीला पोटाशी धरून दुसऱ्या हातानं तिनं आनंदाला मिठीत घेतलं. आई, ही बोलत का नाही? आनंदानं विचारतात सखू दचकली, घाबरली. मेली का काय पोरगी? तिनं सावीच्या नाकाजवळ हात टेकवला. श्वास चालू होता. तिच्या जीवात जीव आला. आता चला रे बाबानू लवकर, ती बैलांना उद्देशून म्हणाली. दवाखाना बंद व्हायच्या आधी पोचाय हवं. तरी कारखान्यावर पोचेपर्यंत दवाखाना बंद झाला होता. आत्ता हो? गाडी सोडून तिच्या पाठोपाठ आलेल्या नवऱ्याला तिनं विचारलं. आता काय करायचं? दवाखाना तर बंद झाला, काय करायचं? सकूच्या हातापायातली जणू शक्तीच गेली. पुरीला छातीशी कवटाळून ती हॉस्पिटलच्या पायरीवर बसली. घाबऱ्या घुबऱ्या नजरेनं इकडं तिकडं बघायला लागली. डोळं पाण्यानं गच्च भरलेलं. पुरीच्या तापाची आग तिच्या पोटात पडलेली. ही आग काय करेल कुणास ठाऊक. आतून येणारे कड तिला आवरता आवरत नव्हते. आता ती रडत म्हणताच थांब आलो म्हणून दामू तरातरा निघून गेला. त्यालाही काय करायचं समजत नव्हतं. झीट आली होती. डोकं काम देईनासं झालं होतं. कोपऱ्यावरचं मेडिकलचं दुकान अजून उघडं दिसताच पळतच तो दुकानात गेला. मेडिकलवाल्याला म्हणाला, सकाळ धरणं पोरगी तापानं फणफणली, जरा औषध दे बाबा. पैसे आणलेस का नाही? पैसे तर खिशात नव्हतेच. पैसे नाहीत दादा, पण उद्याच्याला आणून देतो. आता औषध द्या. उधारी करत नाही मी. पाया पडतो दादा, पोरीनं मान टाकली या. मरी आईची आण दादा, पैसे बुडवणार नाही मी. चल जा. मेडिकलवाल्याने कुत्र्याला हकलल्यासारखे हातवारे केले. म्हणाला, मी काही धर्मादाय बसलो नाही ते, चल जा. दामू तिरमिरीत बाहेर पडला. काय करायचं समजत नव्हतं.
पावलं नेतील तिकडं तो जात राहिला आणि आणि त्याच्या पावलाने त्याला बरोबर रोजच्या जागी दारूच्या गुत्त्यावर नेऊन पोहोचवलं. काय दामुदा ये. दारूवाल्यानं दारूचा ग्लास पुढे केला. पैसे नाहीत माझ्याकडं. पैसे कोण विचारतंय? घे. पैसे काय कुठं पळून जाते यार? दे म्हण उद्या. घे. लई थकलायस. एका दमात दामूनं ग्लास रिकामा केला. पुन्हा पुन्हा ग्लास रिकामा करता करता दामू तर्र झाला. चायला दारूवाला विश्वास ठेवतोय आणि त्यो त्यो दीड दमडीचा मेडिकलवाला पैसे नाहीत म्हणून कुत्र्यावाने हाकलतोय. जायला जायला त्याच्या भडवीच्याला इंगा दावला पाहिजे. एक दगड त्याच्या गाडीच्या खिडकीवर हाणावा. घे म्हणावं पैसे. घालून घे मड्यावर. नशेत हेलकांडत बडबडत मेडिकलवाल्याला शिव्या देत दामू कसा बसा आपल्या झोपडीच्या दारात आला. त्याला दारात बघताच बसलेली सखू चिडली. संतापानं ओरडली. आलास काय मूत पिऊन? हित पोरगी मरायला टेकली आणि तुला दारू ढोसाविषयी वाटली भाई? काय लाज बीज हाय का नाही रे? घरला कशाला आलास? तिकडंच उलटायचं नाही काय कुठं? चीड, संताप, निराशा, दुःख, वेदना सगळ्यांचं गाठोडं उरात कोंबून ती पुरीला घेऊन आत गेली. रक्तचंदनाची बाहुली दगडावर उघळून तिनं त्याचा लेप पुरीच्या कपाळावर लावला. पुरीचे सुकलेले ओठ पाहून तिला गलबलायला लागलं. सावे, काय ग हे? काय दशा झाली ही? पुन्हा पुन्हा तिच्या तोंडात स्तनाचं बोंड कोंबत राहिली. पण सावीजवळ स्तन चोखण्या एवढी ही शक्ती नव्हती. चमच्यात दूध पिळून पिळून ती सावीच्या जिभेवर दूध सोडत राहिली. दिवसभर कामानं थकलेला सखूचा जीव पेंगता पेंगता सावीजवळच कलंडला. झोप कधी लागली तिला समजलंच नाही. सकाळी दचकून जाग आली. क्षणात सगळं आठवलं. सावे सावे करत पाहिलं. सावी मांडीवरून खाली घसरली होती. अशी कशी झोप लागली ही? सखू मनाशीच पुटपुटली. मांडीवरून पोरगी पडलेली बी कळालं नाही. सावे सावे माझी लाडकी आहे म्हणून तिनं सावीला उचललं आणि एकदम दचकलीच. सावीचा इवला देह थंडगार पडला होता. सावे बाळा म्हणत तिनं सावीच्या नाकाशी हात लावला. श्वास थांबला होता. छातीवर भलं मोठं ओझं ठेवल्यासारखं जड भरल्या आवाजात सावे म्हणून ती ओरडली. आय आय करत आनंदा उठला. तुझ्या बाला उठीव जा. संतापातिरेकानं रडत ओरडत ती म्हणाली. दारू उतरली काय बघ भडव्याची. म्या मारलं ग तुला. म्या मारलं सावे. कसल्या आईबाच्या पोटाला जलमलीस. औषधाविना मारलो ग तुला मी. पुरी पुरी आता कुठं हुडकू तुला? पुढच्या पुरी परास उसाचा फड कसा गाठला ग सावी म्या. कसा आग लागो त्या फडाला. पुढची पोरगी गेली. आता काय करू काय करू मी? सकू छाती बडवून घेत रडायला लागली. तिच्या आवाजानं पालावरची सगळी वस्ती जागी झाली. बाया बापड्या बापय माणसं गोळा झाली. सकूच्या हातात आता काही उरलं नाही. पुढचं सगळंच लोकांनी आपल्या हाती घेतलं. तासाभरात खेळ खल्लास. सावीला पुरून माणसं आंघोळ करून तयार झाली. बसायला वेळ कुणाला होता? फड तोडायचा होता. गाड्या भरायच्या होत्या. कारखान्याला गाड्या लावायच्या होत्या. बसून कुणाचं चालणार नव्हतं. सखू रडत बसली. दामू गुडघ्यात मान घालून बसला. बायकोला तोंड दाखवायलाही त्याला लाज वाटत होती. तिच्याशी काही बोलण्याची, तिला काही सांगण्याची त्याला हिंमतच होत नव्हती. काय आणि कसं सांगणार होता? आणि सांगून तरी काय फायदा? पोरगी तर गेली.
आतल्या आत तो ढसा रडत होता. दामुदा. गणपा आणि त्याची बायको गंगा दोघं आली. गंगा सकूजवळ जाऊन बसली. गणपा दामूजवळ बसला. सक्कू अक्का, डबा आणलाय, जेवून घ्या. गंगा म्हणाली, दामुदा, आज फड तोडा येऊ नका. आम्ही बघतो. इथंच राहा. सांभाळा स्वतःला. झाल्यालं झालं. आनंदाकडं बघा. पोरग कसं मातीचं ढेकूळ इरगळल्यावानी झालंय. झपा त्याला. टाईम झालाय, जातो आम्ही. गंगा उठली. 2 घास खाऊन घ्या दोघं. आनंदाला बी भरवा. गंगा आणि गणपा गेले. नवऱ्याकडं पाहून सकूला वाईट वाटलं. नवरा वाईट नाही, परिस्थिती वाईट आहे हे तिनं समजून घेतलं. मनात म्हणाली, आज कामाचा खाडा करून बसून काय उपयोग. काल खाडा केला असता तर पुरीचं औषध पाणी तरी केलं असतं. पोर वाचली असते. आज बसून काय उपयोग. पोर तर परतायची नाही. त्या परीस फड तोडाय गेल्याला बरं. उद्या तर जायचंच हाय. मग आज गेलं तर काय झालं. उठा. ती नवऱ्याला म्हणाली, फड तोडाय जाऊया. गाडी जुप्पा. याचा डबा घेऊन जाऊया चला. तेवढं आनंदाला साखर साळत सोडा, तवर मी आवरतो. आश्चर्यानं दामूनं तिच्याकडं पाहिलं. हात धरून तिनं त्याला उठवलं. तसा त्यानं हंबरडा फोडला. त्याच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवत तिनं त्याला सावरलं. बसून कसं भागेल आपल्याला. चला, गाडी जुपा. समधी गेली. पर गाडीत ऊस जरा कमी भरा बरं का आज. आज गाडीचा तोल सावरायची ताकद नाही माझ्यात. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.
मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.